शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबत खात्रीशीर व्यवस्थापन आणि बाकी सगळ्या गोष्टी रोपं दिल्यापासूनचं सगळं नियोजन किंवा त्या पाठीमागचं शेतकऱ्यांचं कष्ट हे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आजची ही केळीची बाग, हे शेतकरी, हा केळीचा घड आणि ह्याच्या आधी जे तुम्ही एक्सपोर्टचं कटिंग बघितलं ते आहे पेहे गावातलं. पेहे हे गाव पंढरपूर तालुक्यातलं सोलापूर जिल्ह्यामधलं आहे आणि एक माझ्यामध्ये तिसरी चौथी बाग असेल तुमची ना. आता केळी लावा लागल्यापासून चौथी बाग आहे. तर जवळजवळ आज 3-4 वर्षापासूनचे हे आमचे शेतकरी आहेत. ह्याच्या आधीच्या एक दोन संधी गेल्या, ज्यावेळेस कटिंग होत आहे त्यावेळेस काय कारणास्तव ती जी बाग तुम्हाला दाखवता आली नाही. पण आज योग आला आणि त्या पद्धतीनं इथलं सगळं व्यवस्थापन 10.5 महिन्यात कटिंग होतंय, 23 रुपयानं रेट मिळतोय. आणि हे जयवंत बेलदार यांची 2 मुलं, एक जण सर्व्हिसला आहे, एक जण शेती बघतोय. एकदम चांगल्या पद्धतीचे शेतकरी म्हणून आपण एक आदर्श शेतकरी म्हणलं तरी काय अडचण नाही. एक आदर्श केळीची बाग इथं डेव्हलप केलेली, 23 रुपयानं हार्वेस्टिंग होते. मालाची क्वालिटी, शायनिंग सगळ्या गोष्टी एकदम जोरात आहेत. तर 10.5 महिन्यातली काय स्टोरी आहे, सगळी गोष्ट आहे ती आज आपण बेलदार यांच्याकडनं जाणून घेणार आहे. दोघंही बाप लेक माझ्या सोबत आहेत. आर्यन, तुमचं पूर्ण नाव, इथला पत्ता आणि आपल्याकडे किती क्षेत्र आहे तेवढं सांगायचं. आर्यन जयवंत बेलदार, राहणार पेहे, कंपोस्ट शेवते, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. हे तर आपल्याला 10.5 एकर क्षेत्र आहे. बर, आता मला एक सांगायचं आहे की हे जे सगळं 10.5 एकर क्षेत्र आहे आपल्याकडं, त्या 10.5 एकर क्षेत्रामध्ये काय काय पीक आहेत आजच्या घडीला उभी? आता सध्या 3 एकर केळे, बाकी ऊस आहे आणि बाकी रिकामा एक केळीचे नवीन प्लॉट्स आहे. बर, हे 10.5 एकर क्षेत्राला पाण्याचं काय सुविधा आहे किंवा पाण्याचं काय नियोजन केलं आहे आपण? एवढं क्षेत्र पाण्यासाठी नदीवरून पाईपलाईन आहे, शेततळ आहे, विहीर, 2 बोर. आता ही 10.5 एकर क्षेत्र आहे ती एकाच ठिकाणी आहे का? असं नाही, एकाच ठिकाणी पूर्ण एका ठिकाणी आहे, लागूनच रस्त्याच्या 4 एकर असं आणि तिकडे 6.5 एकर. बर, आणि त्यातली आता केळीची बाग किती आहे? आता लागण एवढे एकर आहे. आणि खोडवा नेडवा खाली आहे 2 एकर. नेडवा. साधारणतः केळीचं पहिलं रोप तुम्ही समजा, तुम्ही तर शेतीच करता का व्यवसाय दुसरा? शेतीच आहे. नोकरी काय नाही, शेती. तुम्ही पहिल्यांदा केळीचं कुठल्या वर्षी रोप तुमच्या शेतामध्ये आणलं? 2022 पासून चालू आहे. 2022 नाही, पूर्वी वडील असताना, 19-20 ला लावले पहिल्यांदाच. 19 ऊसच करत होता फक्त ऊस. 2022 ला का? सॉरी, 2019-20 ला लावलेलं. 20 ला लावलं समजा, कोरोनाच्या पिरियडच्या. म्हणजे 20 म्हणजे आज 5 वर्ष तरी झाले. आज 5 वर्षात 4 पिकं तरी गेली असेल, 4-5 पिकं गेली. एक चांगला अनुभव आलेला आहे. आणि मला वाटतं सुरुवातच का आधी दुसरी कुठली लावली होती काय? सुरुवातीला आपली झाली लावलेली पूर्ण कोरोना सापडले रेट 2 रुपये 3 रुपये, हायएस्ट 7 रुपये सापडला त्यावेळेस. तरी आपला खर्च निघाला. आपली जी पहिली बाग होती ती 2022 ला लावली. 2022 ला 2022 ला लागवड झाली. तिथनं ही एकदम म्हणजे रुटीनला चालू. दरवर्षी केळीची बाग आहे, काय एवढी अडचण नाही. बरं, एवढ्या क्षेत्राला पाण्याची काय सुविधा आणि काय अडचणी आल्या आतापर्यंत? पाणी उन्हाळ्यात जास्त ऊन असलं तर प्रॉब्लेम येतो थोडाफार, 1-15 दिवस लयतले मे महिन्यात. ह्या वर्षी पाऊस लवकर झाल्यामुळे ते पण प्रॉब्लेम आला नाही. तुम्हाला दुसरा काय सोर्स आहे का? कॅनल नदी, कॅनलला विहीर चिटकून आहे ती. बरं, नदीवर पाणी कमी पडेल, पाणी कमी पण लाईटची अडचण येते. असं पाणी असते, लाईट. तर आता ही जी केळीची बाग आहे, तर ह्या बागेच्या क्षेत्रामध्ये ह्याच्या आधी काय लागवड केलेलं होतं आणि कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगा. ह्याच्या अगोदर 2020 ला बाग होती ह्याच रानात. त्यानंतर आपण ती खोडवा घेऊन मोडल्यानंतर त्यात फक्त एक मकाचं पीक काढलं. त्यानंतर सलग 1 ते 1.5 वर्ष रान रिकामं होतं पूर्ण. त्यानंतर आता आपण सुरुवातीला नांगरट केली, त्यानंतर शेणखत 6-7 डम्पिंग शेणखत टाकून बेड सोडलं. बेड लागवड डायरेक्ट बेडवर केली ही 2024 ला, 1 ऑगस्ट 2024 ला. बरं, म्हणजे 2024 ला लागवड झाली. सुरुवातीला या क्षेत्रामध्ये शेणखताचा वापर किती केला? हे लावताना 7 डम्पिंग टाकलं. म्हणजे आधी क्षेत्र तयार करतानाच का परत? आणि त्यानंतर लागवड जी आहे सपाट केली आहे, बेडवर केली. मग त्यावेळेस कुठला महिना चालू होता, वातावरण काय होतं? 1 ऑगस्टला लावलेली. वातावरण थोडं पावसाचं होतं. रिटर्न मान्सून आपल्याकडे चालू असतं.
पाणी बेडवरचं साचलं कसं आहे नाही. नाही. पाणी किती जरी पाऊस पडला तर बेडवरचं रोप भरत नाही शक्यतो. हा, साचल्यानंतर म्हणजे एवढा हा, प्रॉब्लेम problem येत नाही. बळत नाही. आणि औषधं पण आपण त्याला सोडू शकतो पडत्या पावसात सुद्धा, मध्ये पाणी राहते, वर पाणी येत नाही. बरोबर. तर लागवड झाली समजा, हम्म. तिथनं पुढे एक रासायनिक खताचे किती डोस झाले असतील आतापर्यंत? रासायनिक खताचे आपले 3 डोस झाले. आणि ड्रिपचं जे नियोजन आहे ते किती दिवसाच्या अंतराने ड्रिपला खत सोडतात? ड्रिपचं 8 ते 10 दिवस, कधी लेट झालं तर 15 दिवस. म्हणजे आणि साधारणतः आजपर्यंत या घडावर किती फवारणी झाल्या असतील? घडावर फवारण्या भरपूर झाले, किती झाले असतील एक अंदाजे? एक 8 ते 10 8 फवारण्या. 10 फवारणी. तर साधारणतः एक रोपांचा, खताचा, फवारणीचा, लेबरचा, इतर काही सगळा खर्च जर पकडला आपण तर किती रुपयापर्यंतचा खर्च आला असेल ह्या 1,500 रोपांना? 1 लाख ते 1.25 लाख जास्तीत जास्त. 1.25 लाख. लेबर 0 असतं. तुम्ही स्वतःच हा, करता? labor चं संबंध लेबर नाही. 0 चार्ज. बरं, स्वतःच कष्ट काय करता. असेल ते सगळं स्वतः. बांधण्यापासून घरी शेणखत बी विकतचं आहे का घरचं? घरचंच आहे. शेणखत बी घरचं आहे, हा. लेबर बी घरचं आहे, फक्त रासायनिक खताचा रोपाचा खर्च. बाकी काही गोष्टी हा. नाही. ही पट्टी आहे कुठं. हा, तर कॉस्ट कटिंग आहे समजा, लेबर म्हणा आणि स्वतःच घरचं शेणखत हे सगळ्या गोष्टी. हम्म. तरी पण आपण एक ग्राह्य धरू का अंदाजे ती बी अमाऊंट ऍड करा. शेवट कसं आहे, तुम्ही एक हा. करताय मग हा. सगळे जे होत नाही, पण एक नाही. लेबर कॉस्टिंग जरी पकडली आपण तर अंदाजे 1,00,000-1.25 लाख सव्वा लाख. आजचं ही जी कटिंग चालू आहे किती कटिंग आहे आणि किती रुपयांनी चालू आहे? दुसरं कटिंग आहे आताचं, 23 रुपयांनी चालू. आणि पहिलं कटिंग काय? 20 रुपयांनी झालं. 20 रुपये. म्हणजे पहिला माल 20 रुपयांनी गेला, दुसरं कटिंग आता 23 रुपयांनी सुरू आहे. एक जनरली शूटिंग काढतोय म्हणून नाही, हं? खरंच तुमच्या मनापासून तुम्हाला असं काय वाटतंय की बाबा ह्या बागेचं वजन किती आणि एक अंदाजे किती लाखात उत्पन्न होईल? तसं अंदाजे नाही, 30 तरी- टन तर माल निघणार. समजा 30 टन माल हा. झाला. आजचा रेट आपण 23 23 रुपये. सरासरी 20 20 रुपये रुपये. जास्त कमी येत नाही. तरी येत नाही समजा. 5.5 ते 6 लाख रुपये आरामात होऊन. म्हणजे 3 दुनी 6 सहा. 6 लाख रुपये तर झाले. आणि वजा समजा खर्च जरी वजा केला लागेल, हम्म. निव्वळ घट्ट हातात पैसे 4.5 ते 5 लाख रुपये. आरामात. काहीच अडचण नाही. हम्म. नाही. 100%. आणि ते बी किती महिन्यात? 11च हा. महिन्यात. 10.5 म्हणजे अजून एक 15 दिवस 15 दिवस. बऱ्यापैकी कटिंग हा. होतं. आता म्हणजे साधारणतः 11 महिन्यात 5-5.5 लाख रुपयाचं उत्पन्न एकच एकर आहे? हा, एक- जास्त आहे? एक- एकच एकर. एका एकरातनं इथे मिळणारच आहे जवळजवळ म्हणजे 99%. 1% कुठंतरी ह्यात हम्म. मागं पुढे होईल. नाही तर जवळजवळ हे आत्ता जे बोलतोय ते होणारच. कारण इथून पुढे उलट रेट वाढ- वाढत राहणार, कमी नाही येणार. हा. आणि कसं आहे, तुमचं नशीब असेल तर अजून ह्याच्यापेक्षा सुद्धा एखादा लाखभर वाढवू शकतात पैसे. काय आहे त्याला 25-28 रुपये हा. रेट गेला तर डायरेक्ट मार्केट कव्हरच होऊन जातात सगळ्या गोष्टी तुमच्या. तर एक साधारणपणे हे 10.5 महिन्यात हम्म. निसर्गाकडनं सगळ्यात मोठी काय अडचण आली होती? वारं, वादळ, गारपीट, पाऊस, ऊन सगळं काय असं? निसर्गाची ह्यावेळेस नाही काय अडचण आली. हम्म. पण गेल्या वर्षी जास्त अडचण. काय झालं? गेल्या वर्षी 2 एकर बाग अशी होणार होती खोडवा. वेन चालू झाली ती, एक 70% वेन झालेली पूर्ण. आणि एका 15 दिवसात माल निघणार होता. तेवढ्यात 2 एकर पूर्ण पडले, एक सुद्धा झाड उभा नव्हतं. आता ही कसं आहे, एक बाजू आतापर्यंत बघितली सगळी, आता दिसते 23 रुपयाने कटिंग ह्या सगळ्या गोष्टी. पण गेल्या वर्षीची स्टोरी ही अशी आहे, हा. एक झाड म्हणतात 2 एकरातलं एक झाड सुद्धा उभं नव्हतं. आणि काय मिळालं नसेल, पण काहीच नाही. हे झालं असेल, काय सगळं उपोषण केलं, सगळं झालं, पण काय नाही झालं. काय नाही. हम्म. दिवस- तरी सुद्धा ही लावली धाडस करून. ते असंच आहे. काय म्हणजे प्रत्येक वेळेस काय आपलं फक्त काम काय म्हणजे कर्मण्यवाधिकार असते, टिकवायचं आपल्या हातात आहे. आपल्या हातात आहे. कष्ट करणे आपल्या ते फळाची अपेक्षा न करता, आणि तसेच पद्धतीने ह्यांचं काम चालू आहे. आज 4-5 वर्षापासून बाग लावतात ते. एखाद्या वेळेस अपयश आला, हम्म. फक्त बाग पडली म्हणून, पण 2-3 वेळा सक्सेस मिळाले. पैसे झाले, ती बाग जरी पडले तर त्याचे पैसे भरपूर लागणीचे भरपूर पैसे झाले. 70 टन माल घरात होते. हा, त्या बागेला लागणीला 2 एकर 2800 रोपं होती आपलीच. 70 टन कटिंग झालं. 50 टन हा, एक्सपोर्ट झालं. मोरे साहेबांनी सगळं नेलं. 50 टन एक्सपोर्टला गेला. ह्या पद्धतीने त्या आहे. बागाचा सुद्धा 2 एकरात 14 लाख रुपये झाले. हम्म. मग त्या बागात पडली तरी काही वाटलं नाही, कारण की लागणीला साथ देत ती बागा. तर हे होते आर्यन जयवंत बेलदार आणि त्यांची स्टोरी. एक गोष्ट ह्यात सांगायची विसरलो मी. तुमची मुलं किती? ही टॉरला आहे आर्य, मार्क आहे अनिकेत, ते त्याला राजस्थानला हे काय करतात? UVC साठी Veterinary. veterinary. बर, म्हणजे शिकतायत. हा, ते- त्यांचं शिक्षण चालू आहे आणि ते दाखतायत हा, doctor आहेत ते. आणि शेती बघतात ते त्यांचं. veterinary. तर
चांगल्या पद्धतीनं इथलं व्यवस्थापन आहे. एक पंढरपूर तालुक्यातलं ते हे गाव, सोलापूर जिल्हा आणि तिथले बेलदार बापलेख यांनी सगळं व्यवस्थापन नियोजन केलेलं एकदम चांगल्या पद्धतीनं एक उत्तम प्रकारची केळीची बाग काय असते त्याचं एक उदाहरण तिथं उभा करून दिलेलं आहे. अशाच प्रकारच्या नवीन बागेत, नवीन ठिकाणी, नवीन शेतकऱ्यासोबत यानंतर पण भेटणारच आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांची मनापासून धन्यवाद.